चला तर आज आपण बनवणार आहोत ॲडेनियम प्लांट रिपोर्टिंगचा व्हिडिओ। चला सुरू करूया। या ॲडेनियमच्या झाडाबरोबर तुम्हाला एक सदाफुलीचं झाडसुद्धा दिसत आहे। ॲक्च्युली ह्याच्यामध्ये या कुंडीमध्ये सदाफुलाच्या झाडाची बी पडल्यानंतर ते ऑटोमॅटिक उगवलं होतं आणि ते मी तसंच ठेवलं होतं, तर ते पण आपल्याला यातून काढावं लागणार आहे। आता हे झाड आपण या दुसऱ्या कुंडीत लावणार आहोत। आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जवळपास 20%च सॉईल आहे, बाकी 80% ह्याची रूट्स आहेत। आता हे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता हे झाड आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत, त्याची माती थोडं लूज होईल। लूज झाल्यानंतर आपल्याला ही माती पूर्ण काढून घ्यायची आहे आणि हे झाड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता आपण बघत आहात तर याच्यामध्ये मुळं भरपूर दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये जो दगड होता तो आपण काढून घेतला आहे बाजूला। आता ह्याला पूर्णपणे स्वच्छ करूया। ह्या झाडाबरोबर आपल्याकडे सदाफुलीचं एक झाड होतं, त्याचे पण आपण रूट्स बाजूला करून घेतले आहेत, ते पण आपण बाजूला केलेले आहे। आणि आता हे आपण दुसऱ्या कुंडीत म्हणजे ज्या पहिल्या कुंडीतनं आपण हे झाड काढलं त्याच कुंडीत आता आपण रिपोर्टिंग करणार आहोत आणि ॲडेनियम त्या दुसऱ्या कुंडीमध्ये लावणार आहोत। ॲडेनियम पूर्णपणे स्वच्छ झाल्यानंतरच आपण त्याला या कुंडीत ठेवणार आहोत। आपण या झाडाची पूर्ण माती काढून घेतलेली आहे आणि हा एक दगड मी आधी रूट ट्रेनिंगसाठी त्याच्या खाली ठेवला होता, म्हणजे तेवढ्या भागामध्ये रूट येणार नाहीत, बाजूनी रूट डेव्हलप झाले पाहिजेत या हिशोबाने मी असा एक दगड त्याच्या खाली ठेवला होता आणि आधीच्या प्लॉटमध्ये पॉटिंग केली होती त्याची। आता हा दगड आपण काढला आहे यातून, तर तिथे रिकामी जागा दिसते तुम्हाला। आता ही रूट कटिंग केलेली आहेत आपण, आपल्याला जे नको असलेले रूट्स आहेत ते आपण काढून घेतलेले आहेत आणि त्याला वरून हळद लावलेली आहे। हे एक नर्सरीमधनं एक फुलझाड आणलं होतं आधी, तर ते सुकून गेलं, तर त्यामध्ये हे व्हेरिगेटेड आपलं आळूचे पानं जसे असतात ते व्हेरिगेटेड एलिफंट प्लांट जे म्हणतात, एलिफंट इयर प्लांट, त्याचे कंद आहेत आणि त्यातनं हे एक छोटंसं रोपटं आलेलं आहे। अशी 2-3 रोपटे आपल्याकडे आली होती त्याच कुंडीमध्ये, तर ती त्याचे हे कंद असतात, बारीक बारीक कंद, तर ते मी आता वेगळे करून घेत आहे आणि हीच माती मी वापरून ॲडेनियमच्या प्लांट रिपोर्टिंग करणार आहे। तर हे जेवढे कंद मिळत आहेत ते मी सगळे बाजूला काढून घेतो आहे आणि त्याला मी दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करणार आहे। आता जवळपास मला हे 10 ते 12 कंद या प्लांटमधनं या सॉईलमध्ये मला मिळाले, तर हे सगळे कंद मी वेगळे करून घेत आहे आणि मग ही माती थोडी स्वच्छ करून आपण त्या दुसऱ्या पॉटमध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये ॲडेनियमचे प्लांट ह्याच्यातले बऱ्यापैकी कंद आपण काढलेले आहेत आणि आता ही माती आपण मोकळी करून घेऊ। त्याआधी हे सगळे कंद आपण बाजूला करून घेत आहोत। बऱ्यापैकी कंद आपले निघालेले आहेत, ते आपण हे बाजूला करून घेत आहोत। सगळे वेगळे ठेवून देऊ आणि ते आपण दुसऱ्या पॉटमध्ये टाकू। आता हे आपलं ॲडेनियमचं झाड रिपोर्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी अपरूटिंग केलेलं आहे, म्हणजे मुळं वरती घेतलेली आहेत, मॅक्सिमम एक्सपोज राहतील या हिशोबाने घेतलेली आहेत आणि परत तोच दगड त्या झाडाखाली प्लेस केला आहे, त्याच्यामुळे तिथे रूटची वाढ होणार नाही आणि ही जी रूट्स आहेत ती अजून मोठे होतील आणि मग आपल्याला परत नेक्स्ट टाईम परत अपरूटिंग करायला बरं जाईल। अशा प्रकारे हे झाड अजून त्याचा खोड जाड होण्यात मदत मिळते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
थँक्यू.